सुरू झाली, गोंधळ झाला संसद भवनामध्ये आणि 12 पर्यंत आपण पाहतोय तहकूब करण्यात आला आणि आताही अशीच गोष्ट घडलेली आहे। आपण पाहतोय धर्मेंद्र प्रधान सध्या अमित शहांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय, धर्मेंद्र प्रधान हे अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत, ज्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते। शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचलेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर जोडले गेलेले आहेत। भरत, अत्यंत महत्त्वाची घडामोड आपल्या समोर आलेली आहे। अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत, दोघांमध्ये काय चर्चा होऊ शकते भरत? पॉप्युलर जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। राजीनाम्याच्या भरत, काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यासोबत आमचा संपर्क होऊ शकत नाहीये। खरं तर तिथे काय घडतंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आपण आपल्या फोनची रेंज एकदा व्यवस्थित बघा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्याशी संपर्क करू। आपण पाहतोय सध्याची एक मोठी बातमी, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे जोडले गेलेले आहेत। शिवाजी सर, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का? सर्वात मोठी गोष्ट आहे, एवढ्या दिवस आंदोलन सुरू असताना आज अचानक शहांच्या भेटीला धर्मेंद्र प्रधान जाणं, याच्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याची उत्कंठा लागलेली आहे। कारण सातत्यानं सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं गेलं होतं। अनेक लोक जी रस्त्यावर उतरलेली आहेत। आज सीजेपीचा मोर्चा हा संसद भवनाच्या जवळ पोहोचलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते। याच पार्श्वभूमीवरती आज अमित शहा यांची भेट धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का याची उत्कंठा लागलेली आहे। जर अमित शहा यांच्या भेटीनंतर जर त्यांनी पुन्हा मोदी यांची भेट घेतली तर जवळपास धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं, परंतु अजून तसं झालेलं नाही। आता तुर्तास फक्त अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री। सातत्यानं आपण म्हणतोय की जो मोर्चा निघालेला आहे, अनेक विद्यार्थी देशभरातून अनेक राज्यातून दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। संसद भवनाच्या परिसरामध्ये सीजेपीचा मोठा मोर्चा अभिजित दिपके याच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहा यांची भेट घेणं यात अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का याची उत्कंठा लागलेली आहे। नक्कीच या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही आपल्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे नीट पेपर फुटीचा जो घोटाळा झाला, सीबीएसईचा घोटाळा झाला, त्यावर ही मागणी जोर धरू लागली होती की या सगळ्याचं उत्तरदायित्व स्वीकारून अकाउंटेबिलिटी घेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं अगत्याचं आहे असं म्हटलं जात होतं। मात्र गेले 2 महिने यावर कोणतीही हालचाल झालेली नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अद्याप तरी झालेला नाहीये। त्यासाठीच आपण पाहिलेले सीजेपी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून निघालेला होता। जेनझी तरुणांनी हा मुद्दा उचलून धरला होता। आज फक्त जंतर मंतर नवी दिल्लीमध्येच नाही तर आपण पाहिलेले देशभरामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत।